नवरात्री स्पेशल एकदम कुरकुरीत आणि कुसकुशीत तिखट कढाकणी कशी करायची ते बघूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे. आता 3 वाटी मैद्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा कच्चाच घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडासा हिंग, त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा, साधारण 1 चमचा तीळ, थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून थोडंसं हे चमच्याने असे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये एक 4 ते 5 चमचे गरम गरम तेल घालून घ्यायचे. आपले पोह्याचे जे चमचा असतो त्या चमच्याने 4 ते 5 चमचे तेल गरम करून कडक यामध्ये तेल घालायचं. थोडं तेल गरम असल्यामुळे चमच्याने अशा पद्धतीने थोडं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने हे तेल पिठाला सगळीकडे मैद्याला चोळून घ्यायचं. एक साधारण मिनिटभर तेल या पिठामध्ये सगळीकडे चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने याचा गोळा बनायला लागला की समजायचं आपलं तेल हे परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. पाणी एकदम नाही घालायचं, थोडं थोडं लागेल तसंच पाणी घालून याचा आपल्याला एकदम घट्ट पण गोळा बनवायचा नाही आणि पातळ पण गोळा बनवायचा नाही. अगदी मऊसूत याचा गोळा आपण बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने इथं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. तुम्ही बघू शकताय हे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे, कारण रवा घातलेला आहे. मुरण्यासाठी हे पीठ सॉफ्टच असं मळायचं. आता याला ओला रुमाल झाकण लावून एक अर्धा तास असंच ठेवायचं, जेणेकरून रवा हा चांगला मुरला जाईल. म्हणून अर्धा तास हे पीठ ओल्या रुमालाखाली झाकून ठेवायचं. अर्ध्या तासानंतर हे पीठ चांगलं आपलं एकदम सॉफ्ट अजून झालेलं आहे. आता याला पुन्हा थोडंसं हाताने कुस्करून घ्यायचं आणि त्यानंतर याचे आपण 2 मोठे गोळे बनवणार आहोत. आता सुरुवातीला एक गोळ्यावर मी पुन्हा ओला रुमाल झाकून ठेवणार आहे आणि एका गोळ्याचे मी सुरुवातीला छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. आता या गोळ्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घ्यायचे आणि तोपर्यंत तो दुसरा गोळा ओल्या रुमालाखाली त्याला झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने ते मी एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता एक एक गोळा घेऊन या गोळ्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि याची आपण पोळी लाटून घ्यायची, म्हणजेच कडाकणी. आणि जास्त ही जाड कडाकणी ठेवायची नाही, अगदी पातळच कडाकणी ठेवायची. आपण चपाती करतो त्याच्यापेक्षाही देखील पातळ कडाकणी ठेवायची, म्हणजे ती खायला एकदम कुरकुरीत लागते. हे बघा, अशा पद्धतीने एकदम ही पातळ कडाकणी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने मी या सगळ्या कडाकण्या इथं त्या गोळ्यांच्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मी इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता यामध्ये एक एक कडाकणी घालून मीडियम गॅसवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायची. ही तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनटात ही कडाकणी तळून होते. कडाकणी पातळ असल्यामुळे याला तळायला जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनटातच ही कडाकणी तळते. आणि अलटीपलटी करून कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं. एक 2 मिनिट झालेले आहेत आणि कडाकणी देखील आपली चांगली तळलेली आहे. त्याला बाजूला काढून घेऊया आणि अशा पद्धतीने मी अजून देखील काही कडाकण्या तळून घेणार आहे. इथं मी ज्या गोळे बनवले होते त्या गोळ्याच्या माझ्या आता ह्या सगळ्या कडाकण्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या तळल्यानंतर मी राहिलेले जो दुसरा गोळा होता त्या देखील कडाकण्या तळून घेणार आहे. अशा पद्धतीने इथं माझ्या सगळ्या कडाकण्या तळून झालेल्या आहेत आणि ह्या कडाकण्या एकदम खायला कुरकुरीत आणि कुसकुशीत लागतात. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.